वार्तांकन रोखठोक बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाताशी भोंदू अशोक खरातचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय। अजित पवारांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाले होते। खरातचा VSR कंपनीच्या विमानातून झालेला प्रवास व त्याचे अनुयायी पाहता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का, हा संशय अधिक गडद होतो असं ते म्हणाले। अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती इथं झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले होते। तत्पूर्वी त्यांच्या घराबाहेर कथितपणे काळी जादू झाल्याचा आरोपही करण्यात आला होता। आमदार रोहित पवार या प्रकरणी वारंवार संशय व्यक्त करत काही सत्ताधारी नेत्यांवर संशय व्यक्त करतात। या प्रकरणी महाराष्ट्रात एक FIR दाखल करण्यात अपयश आल्यानंतर त्यांनी थेट कर्नाटकात जाऊन FIR दाखल केला। या पार्श्वभूमीवर त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका विधानाचा दाखला देत उपरोक्त आरोप केलाय। रोहित पवार आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे। आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती, भोंदू खरातचा VSR कंपनीचा विमानांमधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी, हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का, या संदर्भातील संशय अधिक गडद होत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।